पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू आहेस ती मुलगी? तू माझ्या भावाला फसवलंयस? अगं का लागलीस आमच्या मागे? का माझ्या साध्या भोळ्या भावाला तुझ्या जाळ्यात अडकवलंस? हे बघ वेदा, मध्ये बोलायचं नाहीये? ठरवून केलंस ना हे? प्लॅन आहे ना हा तुझा? तुझ्यासारख्या मुली या अशाच असतात. काय ग, तुम्हाला काय हवं असतं मुलांकडून? अगं माझ्या बिचाऱ्या भावाला प्रेमात पाडलंस, फसवलंस तू. आज तुझ्यामुळे जीव द्यायला निघाला होता तो. हॉस्पिटलमध्ये आली होतीस ना बघायला? एक मिनिट. ओ, आत्ता लक्षात येत आहे माझ्या. ऍक्च्युली सगळं उलगडतंय. आद्या तुझ्या घरी होती ना, आणि जेव्हा तुला कळलं सिच्युएशन हाताबाहेर चाललीये, तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये आलीस हे चेक करायला की आम्हाला त्या मुलीचं नाव कळलंय का नाही. हे बघ, अगं तेव्हा तरी बोलायचं ना की ती मुलगी तूच आहेस. मला कळलं नाही आणि तुम्ही निघून गेलात. खरं बोलायची हिंमत नसेल झाली ना? अगं मला हे खरं सांगायचं नव्हतं तर आद्याला तरी सांगायचंस ना. आद्या दिवसभर तुझ्या सोबत असते. आणि काय जॉब निवडलास ग तू? माझ्याच ऑफिसमध्ये. सुपर प्लॅनिंग, म्हणजे माइंड ब्लोईंग. जीवाच्या आकांताने त्या मुलीला शोधतो आणि ती मुलगी कुठे? माझ्याच ऑफिसमध्ये, माझ्याच बहिणीच्या खांद्यावर चढून जॉब करते. का आलीस तिथे? विक्रांतचा पाठलाग करत होतीस ना? आणि अजून काय काय प्लॅन केलंयस? एक मिनिट. मी जर माझं डोकं आणि कॉन्टॅक्ट वापरले नसते ना तर तू कधीच समोर आली नसतीस. आधी तो कार ऍक्सिडेंट, तिथूनच प्लॅनिंग सुरू झालं ना तुझं? मग तुला माझा फोन मिळाला नाही, तो तू मुद्दाम पळवलास. माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या, माझं नुकसान केलं. मला ना आधीपासूनच डाऊट होता. तू ना दिसतेस तशी साधी सरळ नाहीयेस. अगं असं सिनेमामध्ये होतं किंवा न्यूजपेपरमध्ये आर्टिकल येतात की एका मुलीने एका मुलाला असं प्लॅन करून फसवलंय. आणि काय ग, लग्नात सतत तुम्ही विक्रांतच्या अवतीभोवती असायचात ना, आणि तेव्हाच तू हे प्रेमाचं नाटक केलंस. काय हवं होतं तुला विक्रांत कडून? आणि माझाच भाऊ का? माझाच भाऊ का? जगात दुसरी मुलं नाहीयेत का? हा, पैसे बघितलेस ना तू? किती पैसे हवेत बोल, मी तुला देतो ते पैसे. मी तुला आधी पण विचारलं होतं पैसे हवेत का, पैसे हवेत का?
किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी? बोल ना. काहीच वाटत नाही का? लाज वाटत नाही का तुला? आधी माझ्या मागे लागलीस आणि आता माझ्या भावाच्या. माझा भाऊ तिथे मरणाच्या दारात तडफडत होता तुझ्यामुळे. तू त्याला मरणाच्या दारापर्यंत पोहोचवलंस. अगं लाज वाटत नाही का तुला? तुला काहीच वाटत नाही का? हे बघ, माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. वहिनी, तुला म्हणून सांगते, त्या दोघींवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. त्यांची कुठलीही गोष्ट मनावर घेऊ नकोस. अमूल्य, मी तर म्हणते तिला काढून टाक कंपनीतनं. ती गोड गोड बोलून ना तुला कधी गुंडाळेल तुला सुद्धा कळणार नाही. माझी मम्मा आणि सार्थक दादा दोघं पण वेडे आहेत. वेड्यासारखं प्रेम करतात त्या दोघींवर. पण त्या दोघी कशा आहेत तुला माहितीये ना? तुमच्या लग्नात मी सख्खी बहीण असून मम्माने तिला पुढे केलं होतं करवली म्हणून. वहिनी, मी बघ, तू आहेस म्हणून तुला सांगते, सावध राहा त्या दोघींपासून. थँक्स सारिका, दिलेल्या कॉफीसाठी आणि सल्ल्यासाठी. खरं काय खोटं काय मला सुद्धा कळतं. झालं बोलू? झाले सगळे आरोप करून? हे, मला तुझं अजिबात ऐकायचं नाहीये. ऐकावं लागेल वेदांत वानखेडे, ऐकावं लागेल. आरोप करण्याची सवयच आहे ना तुझी? पुरावे सापडले नाही की कुणालाही आरोपी म्हणून उभं करायचं आणि वाटेल ते बोलायचं. काय झालं? आठवलं? लग्नात मी काय केलं त्याचा पाढा ऐकवलास आणि तू जे केलं ते नाही आठवत? माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आयोडीन उडून माझ्या डोक्याला लागलं. कोणीतरी ओरडलं रक्त आणि ते ऐकून मला चक्कर आली. कारण रक्ताची मला भीती वाटते तशीच जशी तुला लिफ्टची भीती वाटते. यात काय मी खोटेपणा केला? माझी औषधं सांडली, फुटली, ती औषधं मी तुझ्याकडून परत घेतली. माझा जिथे अपघात झाला तिथे मी तुला परत नेऊन सोडायला सांगितलं. त्यात काय रे मी तुला लुबाडलं? बरं, आपले फोन एक्सचेंज झाले तेव्हा तू मला माझा फोन द्यायला तयार नव्हता आणि मी तुला तुझा फोन द्यायला तयार नव्हते. आणि राहिला प्रश्न दागिना चोरीला जाण्याचा, तर तो दागिना मी चोरी केला नाहीये हे मी तेव्हाच सिद्ध केलंय. मग दर वेळेला पैशांसाठी अरे करोडो रुपयांची पुण्याई आहे माझ्या अण्णांची, जी तू आणि तुझा पैसा कधीही विकत घेऊ शकत नाही. राग आला? हात उगारायचा आहे? तर मग मला तसं सांग, मी बोलायची थांबते. अरे सत्य काय हे जाणून घेण्याचे कष्ट कधी घेणार आहेस? तुझ्या ह्या स्वभावामुळेच ना कोणीच तुझ्याशी मन मोकळेपणाने बोलू नाही शकत. आणि हेच कारण असेल की विक्रांत कधी तुझ्याकडे व्यक्त झालाच नाही. तू तुझ्या भावाला ओळखलंस. तुला माहितीये की तो साधा भोळा आहे, पण तू त्याला फक्त ओळखू शकतोस, त्याला समजून नाही घेऊ शकत. कारण साधी भोळी माणसं तुला आवडतच नाहीत. वानखेडे या आडनावाचा खूप अभिमान आहे ना तुला?
इतका की तुझ्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुला तुच्छच वाटते. आणि कदाचित ना हेच कारण असेल की तुझा धाकटा भाऊ विक्रांत हा प्रेमात आहे हे तुला कळलं सुद्धा नाही. आणि तोही तुझ्याकडे मन मोकळेपणाने व्यक्तच झाला नाही. तो जर तुझ्याकडे मन मोकळेपणाने व्यक्त झाला असता तर तो ह्या टोकाला पोचलाच नसता. ऐक हो हा मी काय म्हणते बोला. आपण आरतीच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात करूया नाही. हो करायचीच म्हणजे काय नक्कीच. मुख्य म्हणजे ताईशी एकदा बोलायला हवं, नाहीतर ती आग्रह करत राहील पैसे घे पैसे घे. नाही आपण काढू तिची समजूत काढू. तिला सांगू आपण आमच्या मुली अगदी साध्या समजूतदार आहे, फार अपेक्षा नाही आहेत त्यांच्या. हो बोलावंच लागेल तिच्याशी, नाहीतर कसं आहे माहितीये मुलाकडच्यांना वाटेल आपणच श्रीमंत. मान्य आहे. कुठे आहेत कुठे या दोघी? हा अमूल्या आरती चला या या जेवायला या चला. एका हाकेत आल्या तर त्या आपल्या मुली कशा? फोन लावून बघतो हिला अमूल्या. फोनही उचलत नाहीये पोरगी. हा सारिका एवढ्या उशिरा कुठे निघालीस? चंचलगडे पार्टी आहे का? नाही. थोडक्यात उत्तरं द्यायची असं ठरलंय वाटतं आज. मग काय करू? मी विक्रांतकडे गेले होते तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने वेदांतने जवळपास मला हकलवून लावलं. इकडे घरात मामा सतत मला बोलत असते, माझ्या चुका काढत असते. पण मला स्वतःच जवळच असं कोणीच नाहीये ना. एकटी चंचलच आहे जी माझं दुःख समजून घेऊ शकते. सारिका बेटा, तुझं दुःख मी नाही समजून घेऊ शकत. काहीतरी गैरसमज करून घेतेस तू. दिवसभर लोकांचा गराडा असतो माझ्या अवतीभोवती. त्यांच्या समस्या समजून घेत त्यातून मार्ग काढत असतो, त्यांना मदत करत असतो. तू तर लेक आहेस ग माझी, तुला नाही मदत करणार मी? मला माहितीये तुला कसला त्रास होतोय ते. विक्रांतने जो वेडेपणा केलाय त्यामुळे दुःखी आहेस तू. पण मी माहिती काढली आहे आणि सार्थकनेही सांगितलंय. मला वेदांतने सांगितलंय सध्या हा विषय काढायचा नाही, म्हणून मी गप्प आहे. पण नशीब तो विक्रांत वाचला तरी. नशिबाने नाही वाचलाय, माझ्या विल पॉवर मुळे वाचलाय. माझी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना की देव सुद्धा त्याला माझ्यापासून दूर नाही करू शकणार. त्याचा मेंटल स्ट्रेस कसा दूर करायचा ते मी बघते. पण त्याआधी तो माझा व्हावा म्हणून तुम्ही काहीतरी प्रयत्न करणार आहात की नाही? बेटा तुला शब्द दिलाय ना मी. मग तो पाळा. तुमच्या राजकारणातलं आश्वासन नाहीये पप्पा. इट्स अबाउट माय लाईफ. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही जर ते केलं नाही ना तर मी विक्रांत सारखं पाऊल उचलायला मागे पुढे बघणार नाही. खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर. बोलत नाहीये, करून सुद्धा दाखवू शकते. आठवतंय मी 10th मध्ये होते आणि एक मुलगी कायम फर्स्ट यायची. तिच्यासोबत काय केलं होतं मी आठवतंय ना? या मुलीने चुकीचं पाऊल उचलण्या अगोदर मलाच योग्य पाऊल उचलावं लागणार आहे. हे माझे दोष ऐकवण्यासाठी ते उभं केलंस मला? नाही ऐकायचं मला. ऐकावं लागेल,
कारण तुझा भाऊ ज्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात आहे ना, तिचं नाव तुला अजूनही माहित नाही. विक्रांत ज्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडलाय ती मुलगी मी नाही. वा, अजून एक नाटक. तुला काय मी मूर्ख वाटलो? हे बघ, पोलिसांकडून रजिस्टर्ड ऍड्रेस शोधून काढलाय. इथला ऍड्रेस आहे. नंबर कोणाचा आहे? तुझा आहे. त्या नंबरवर फोन केला, ती मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि आता समोर येऊन काय म्हणते? ती मी नाहीये. तुझ्याकडे माझा नंबर आहे बरोबर. आता मी तुला सांगते की हा नंबर कुणाचा आहे. तू ज्या नंबरवर कॉल करत होतास ना, त्या नंबरवरनं मी तुला आत्ता या क्षणी कॉल करते. ती मुलगी आहे माझी मोठी बहीण आरती. काय? आरती तुझी बहीण, जी तुझ्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. अगं, कशी मुलगी आहेस तू? स्वतःवर ब्लेम आला तर आता तिचं नाव पुढे करतेस? अजिबात नाही. कारण तुझं जितकं तुझ्या भावावर प्रेम आहे ना, तितकंच माझं माझ्या बहिणीवर. किंबहुना तुमच्या दोघांपेक्षाही जास्त प्रेम आम्हा दोघा बहिणींचं एकमेकींवर. विक्रांतने तुला काहीच सांगितलेलं नाही ना, पण माझी बहीण माझ्याकडे मन मोकळेपणाने बोलू शकते. तिने मला एकूण एक गोष्ट सांगितली. तुम्ही दोघं आम्हाला लग्नात घ्यायला आल्यापासून ते आत्ता ह्या क्षणापर्यंत विक्रांतला माहित नसेल ना की तू इथे आत्ता माझ्याशी बोलतोयस, पण माझी बहीण मी परत येण्याची वाट बघते. नात्यातला हा फरक तुझ्या लक्षात येतो? मी तिला इथे येऊ दिलं नाही कारण मला माहितीये तू तिला बोलण्याची संधीच दिली नसती. ती तुला ओळखत नाही, पण मी तुला चांगलंच ओळखते वेदांत. तुझ्या भावाच्या आयुष्यात कोणत्या मुलीने एवढी उलथापालथ केली हे शोधायला आला होतास ना तू? तिला भेटायला आला होतास ना? मग एखादी व्यक्ती निर्भीडपणे सामोरं जाते आणि तू तिला काहीच बोलू देत नाहीस. तुला ह्या गोष्टीची शहानिशा करायची असेल ना तर विचार, विक्रांतला विचार, किंवा मग आद्या बहिणीला विचार. तिला हे सगळं माहिती आहे. आणि तुला खरं कळल्यावर मग माझ्या पुढे येऊन उभा राहा. तेव्हा एवढी हिम्मत ठेव की माझ्या समोर येऊन मला सॉरी म्हणजे. हे बघ, मी एक मिनिट. तुला काय वाटलं की तू माझ्यावर हात उगारलास तर मी रडत बसेन? हे तुझे बिनबुडाचे आरोप मान्य करेन? मनात आणलं ना तर मीही तुझ्या उगारलेल्या हाताचं उत्तर हात उगारून देऊ शकते. पण मी तुझ्यासारखी कमकुवत नाही वेदांत. कारण माझ्या आईने आणि अण्णांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. कुणावर हात उगारणं हे आमच्या संस्कारात बसत नाही. हे संस्कार वगैरे खूप अनोळखी असेल ना तुला, कारण तू फक्त पैशाने श्रीमंत आहेस. संस्कारांची श्रीमंती नाहीच आहे तुझ्याकडे. आणि कसला माज रे एवढा पैशांचा? आणि काय झालं पैशांचा माज करून? अरे तुझा सख्खा भाऊ विक्रांत तुझ्याकडे मन मोकळेपणाने बोलू नाही शकत. आत्महत्या करेपर्यंत घुसमट होते त्याची. पण तरी तुझ्याकडे येऊन हे नाही सांगू शकत की माझं एका मुलीवर प्रेम. तू एकदा विक्रांतला प्रेमाने विचारलं असतंस ना तर त्याने तुला सांगितलं असतं की त्याचं ताईवर प्रेम आहे म्हणून. तुझं ऐकणंच बंद झालं. त्यामुळे तुझ्या जवळच्या लोकांचे आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तू खूप दूर आहेस सगळ्यांपासून. एकटा पडशील, मी सांगतेय तुला, एकटा पडशील. काय झालं? राग आला? हात उगारायचाय माझ्यावर? मला तुझी कीव येते.
हात उगारणं मर्दुमकी वाटते तुला? अरे हात उगारणाऱ्या पुरुषांची बाईच्या पायाशी सुद्धा राहण्याची लायकी नसते, लक्षात ठेव. ताकद हात उगारण्यात नाहीये वेदांत, ताकद राग आवरण्यात आहे. आणि ती ताकद तुझ्याकडे नाहीच आहे, कारण तू एक अहंकारी आणि दुबळा पुरुष आहेस, जो माणूस म्हणून त्याहूनही कोताय.